मंडळी, आज माझ्या हातात एक पत्र आहे। कार्यकर्त्या असलेल्या एका प्रेक्षकाने हे पत्र पाठवलंय। त्यांची इच्छा आहे की हे पत्र महाराष्ट्राला वाचून दाखवावं, महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांची मन की बात पोहोचवावी, म्हणून मी हे पत्र आज तुमच्या समोर सादर करणार आहे। नमस्कार, मी एक कार्यकर्ता। पक्ष कुठला म्हणून विचारू नका, सगळीकडे आमची परिस्थिती सारखीच आहे। कडवट, निष्ठावंत, एकनिष्ठ या शब्दांनी हवा भरलेला बेडकाचा बैल केलेले आम्ही वाहत असतो पालख्या आमच्या पाठीवर पक्षाच्या, साहेबांच्या पोराबाळांच्या, अगदी नातवांच्याही। हे पत्र कुठल्या पदासाठी, तिकिटासाठी किंवा उपकारासाठी लिहित नाही, फक्त मनात साठून राहिलेलं ओझं थोडं हलकं करावं म्हणून हे शब्द कागदावर उतरवतोय। गेले काही दिवस तुम्ही आमचा आक्रोश टीव्हीवर दाखवताय, संयमाचा बांध फुटलेल्यांचा, पण हे थोडे आहे। अस्वस्थ असलेल्यांची मोजदाद तुम्ही करू शकणार नाही। ही निवडणूक आम्हा कार्यकर्त्यांच्या नावावर लढली जातीये। युती आघाड्यांचे सगळे खेळ करताना जो अभद्रपणा सुरू आहे त्याचं बिल आमच्याच नावानं फाडलं जातंय। पण खरं सांगा, या सगळ्यात निष्ठावंत कार्यकर्ते कुठे आहेत? वर्षानुवर्ष पक्षाचं काम केलं, कधी चिखल म्हणालो नाही, कधी पाऊस म्हणालो नाही, कधी थंडीची पर्वा केली नाही। खिशात 2 पैसे नसतानाही आंदोलनाला धावून जायचो। पक्षासाठी सतरंजा खुर्च्या उचलल्या, गर्दी जमवली, बॅनर लावले, सोशल मीडियावर जीव तोडून भांडलो। रोज घरातून निघताना घरच्यांचे टोमणे खाल्ले, मित्रांकडून होणारी थट्टा सहन केली। आयुष्याचा उमेदीचा काळ पक्षासाठी दिला, पण झेंडा सोडला नाही। कारण वाटायचं की निष्ठेला किंमत असते, पण चूक होती। तिकीट वाटपावेळी कळलं, निष्ठेपेक्षा इलेक्ट्रोल मेरिट, इमेज आणि फंडिंग कॅपॅसिटी महत्त्वाची असते। पण मला सांगा, हेच मेरिट रस्त्यावर लढताना का दिसत नाही? 10 वर्ष झेंडा घेणं मेरिट नाही का? आमचं पक्षासाठी खपलेलं आयुष्य आमचं मेरिट नाही का? की मेरिट फक्त पैशांवर, घराण्यांवर आणि नात्या गोत्यांवर ठरणार आहे? आजच्या राजकारणात माणसाच्या निष्ठेचं मोजमाप कुठे आहे तेच सांगा। आता पैसा मोठा झाला आणि निष्ठा छोटी झाली हो। ओळखी, व्यवहार, सौदात कार्यकर्त्याची निष्ठा हरवून गेली। पक्ष वाढवायला आम्ही, बूथची तटबंदी सांभाळायला आम्ही, कामं करायला आम्ही, लाठ्या काठ्या खायला आम्ही, आणि निर्णय, संधी, सन्मान कायम श्रीमंत, ओळखीचे किंवा कालपरवा दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना। कारण राजकारणात जो जितका सरळ ना, तो तितका वापरला जातो। खरं सांगू, पानटपरीवाला, भाजीवाला, रिक्षावाला, कार्यकर्ता, आमदार, खासदार करणारे नेते संपले आणि राजकारण आता फक्त वापरून घेतलं जातंय, झुलवत ठेवलं जातंय, योग्य वेळी बाजूला सारलं जातंय। पण तरीही आम्ही शांत आहोत, कारण पक्षावर आमचं एकतर्फी प्रेम आहे। साहेब, हे पत्र बंडखोरी नाही, हे अजूनही पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या एका हतबल कार्यकर्त्याची भावना आहे। नेत्यांना आणि पक्षाला एवढंच सांगायचंय, साहेब, जर तळागाळात काम करणारा तुमचा कार्यकर्ता निराश झाला तर उरलेल्या इमारतीचा पाया कसा राहील तुम्हीच सांगा। तुमचाच एक दुखावलेला पण अजूनही जिवंत असलेला कार्यकर्ता। सगळ्यातनं काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, जे आज आपल्याला उपस्थित करायचे। राज्यातल्या सर्व पक्षातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बद्दलचे हे मुद्दे आज आपण उपस्थित करणार आहोत। कार्यकर्त्यांची नाराजी नेमकी कुणाला भोवणार आहे? सर्व राजकीय पक्षांच्या अंतर्गत ही नाराजी आपल्याला जी दिसते, सत्ताधाऱ्यांमध्ये ती जरा जास्त आहे, पण ही नाराजी त्यांना भोवू शकते का? कार्यकर्त्यांना गृहीत धरलं जातंय का? आणि सगळ्यात महत्त्वाचा एक सवाल आज आपल्याला या बडे मुद्द्याच्या माध्यमातून उपस्थित करायचा आहे, आणि तो म्हणजे इनकमिंगमुळे सत्ताधारी पक्षात नाराजीची ही लाट निर्माण झाली आहे का? अपेक्षा वाढल्या, त्या अपेक्षांची पूर्तता करताना दमछाक होतीये का? आणि इलेक्ट्रोल मेरिटमुळे कार्यकर्ता बेदखल होतोय का? म्हणजे कार्यकर्ता त्या क्रायटेरियामध्ये बसत नाहीये, मग त्या कार्यकर्ता अशा प्रकारे उद्रेक करतोय का? कार्यकर्ते निवडणूक फिरवू शकतात का? जर ते अशा प्रकारे इतके नाराज झाले
तर त्याचा फटका बसू शकतो का? या सगळ्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये जोडले गेलेले आहेत. केशवजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सभा लाखे आहेत. ताई, तुमचंही स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी सर आपल्यासोबत आहेत. कुलकर्णी सर, तुमचं स्वागत. राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे सर आहेत. सर, तुमचं स्वागत. आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते तुषार दामगडे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत. मला त्यांनाही काही प्रश्न विचारायचे, त्यांचंही मी स्वागत करतोय. पण चर्चेची सुरुवात करायची आहे मला केशव उपाध्ये यांच्यापासून. ती याच्यासाठी की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा केडर बेस अशा प्रकारचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पक्ष शिस्त, पक्ष आदेश हा इथं महत्त्वाचा मानला जातो. पण ज्या प्रकारे नेत्यांची दमछाक होतीये कार्यकर्त्यांचा असंतोष रोखताना, याचं कारण काय आहे? आणि दुसरं म्हणजे विरोधकांचं तुमच्या समोर आव्हान आहेच, पण हे आव्हान सुद्धा तुमच्या समोर असेल का अंतर्गत, जे कार्यकर्त्यांच्या रोषातून दिसतंय? विलास, खरं म्हणजे कालपासून तुम्ही अनेक गोष्टी दाखवत आहात, कालपासून अनेक गोष्टी चॅनलवरती पाहतोय आणि स्वाभाविकपणे अशा प्रकारचा प्रश्न कार्यकर्त्यांचा अत्यंत खूप ज्याला असं म्हणता येईल की खूप तीव्र तीव्र नाराजी ही सगळी आपण पाहतो आहोत. त्यांचे अश्रू आपण पाहतो आहोत. हे सगळं आपण पाहतो आहोत कालपासून. कारण एक लक्षात गोष्ट घेतली पाहिजे, भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टीचा प्रचंड विस्तार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की साधारणतः 100 जागा एखाद्या महानगरपालिकेमध्ये, त्या ठिकाणी त्या शहरामध्ये 1700 ते 1800 अर्ज आम्ही यावेळी महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी अर्ज मागवले होते की वाचासाठी 1700 ते 1800 अर्ज आले होते. आता जागा एक आहे, एका जागेसाठी इच्छुक आहेत 17-18, किमान 15 जण इच्छुक आहेत. तर त्यातलं स्वाभाविक आहे, ज्याला कोणाला मिळेल त्यावेळी बाकीचे 14 कार्यकर्त्यांना असं वाटणार की आपल्यावरती अन्याय झाला, आपण योग्य आहोत. कारण शेवटी 17-18 ज्यावेळी कार्यकर्ते एका वॉर्डासाठी इच्छुक स्वतःला समजत असतात, ते स्वतःला पात्र समजतात. म्हणूनच, आणि खरं आहे की या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष काम केलंय. ज्याला तिकीट मिळालं, आज ज्याच्या विरोधात ते इतका आरडाओरडा करतायत, त्या कार्यकर्त्या सोबतच त्यांनी अनेक आंदोलनं, अनेक सकारात्मक कार्यक्रम, अनेक पार्टीचे उपक्रम हे त्या ठिकाणी राबवलेले आहेत. त्यामुळे ह्या 14-15 कार्यकर्ते जे इच्छुक आहेत, त्या प्रत्येकाला असं वाटणं की मी डिझर्व्ह करतो, मी गेले अनेक वर्ष काम करतोय आणि मला यावेळी उमेदवारी मिळाली पाहिजे, अशा प्रकारची त्या प्रत्येक कार्यकर्त्यांची अपेक्षा असणं, यात चुकीचं काही नाही. नंबर 1. नंबर 2, हे खरंय की महत्वाकांक्षा अलीकडच्या काळामध्ये कार्यकर्त्यांच्या, म्हणजे पूर्वीच्या काळातला जे कार्यकर्ता होता की कार्यकर्ता जडणघडण त्याला म्हटलं जायचं, कार्यकर्ता घडला जायचा आणि त्याच्यानंतर एका टप्प्यानंतर तो एका अशा पहिल्या संघटनेत अनेक वर्ष काम करायचं आणि एका टप्प्यानंतर तो अशा प्रकारच्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये तो यायचा. आजकाल एकूणच सगळ्या प्रकारचे सूर बदलले, त्यामुळे महत्वाकांक्षा कार्यकर्त्यांच्या प्रति अत्यंत काहीतरी आपणही जाऊन तिथे गेलं पाहिजे, आपणही त्या महापालिकेत गेलं पाहिजे, किंवा आपण लोक राजकारणामध्ये जेव्हा ऍक्टिव्ह पॉलिटिक्स म्हणतात अशा पद्धतीत गेलं पाहिजे. अशा प्रकारची कार्यकर्त्यांची मानसिकता, महत्वाकांक्षा असू शकते आणि ती कालानुरूपही त्यात चूकही म्हणता येणार नाही. हा दुसरा मुद्दा. आणि मग अशा ठिकाणचा संघर्ष काही ठिकाणी मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय, कारण माझ्याकडे अशी आता अनेक उदाहरणं आहेत की जसा हा आता संभाजीनगरचं आपण आकांत दाखवताय, अन्य काही ठिकाणचे क्लिप्स तुमच्याकडे असू शकतील, पण त्याचबरोबर असे आहेत, नाशिक जास्त आहे, मी म्हंटल ना तुम्हाला की अशा अजूनही काही ठिकाणचे क्लिप असू शकतील, पण त्याच ठिकाणचे असेल की ज्यांची उमेदवारी कट केली. म्हणजे उदाहरणार्थ आता पुण्याचा मी उल्लेख केला म्हणून पुण्याचं उदाहरण देतो. पुण्यामध्ये राजेश एनपुरे या कार्यकर्त्यांनी त्याची उमेदवारी सिटिंग नगरसेवक होते, तिथली त्याची कापली गेली. तरी सुद्धा आज तो त्या ठिकाणी आज झेंडा घेऊन भारतीय जनता पार्टीचा तिथे उभा होता. एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. त्यामुळे जसं हे एक चित्र आहे, तसंच भारतीय जनता पार्टीचे बाकीचे 14 जण, माझ्याकडे असे अनेक उदाहरण आहेत की एकाला उमेदवारी दिल्यानंतर बाकीच्या 14 जणांनी आम्ही पार्टीसोबत असं म्हटल्याचं उदाहरणं सुद्धा खूप आहेत. ती चकमकीत आणि ती काय चॅनलमध्ये दिसली नाही, हे इतकंच खरंय. पण पार्टी मोठी आहे, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा मोठ्या आहेत, हे आम्हाला सुद्धा मान्य आहे. तुमचे विरोधक इथं बसलेले आहेत त्यांना सुद्धा मान्य आहे की भारतीय जनता पक्षामध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत जे संधीच्या शोधात उभी हयात घालवत आहेत, पण कधी ब्रश सुद्धा काढत नाहीत. मी त्यांची नावं घेत नाही, महाराष्ट्राला ती माहिती आहेत, पण हा तुमच्या शिस्तीचा भाग आहे. मला विचारायचं आहे संध्याजींना, संध्याजी, ही जी परिस्थिती सध्या, जो आक्रोश दिसतो, ह्याला कुठला अपवाद नाहीये. भारतीय जनता पक्षात
मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झाले म्हणून कदाचित असेल, किंवा त्यांचा पक्ष विस्तारतोय म्हणून असेल, गर्दी खूप आहे म्हणून असेल. पण सगळीकडेच निष्ठावंत कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की सतरंजा आम्ही उचलायच्या आणि तिकीट मात्र पैसेवाल्याने घेऊन जायचे. ही परिस्थिती खरंच राजकारणात बनली आहे का, की कार्यकर्त्याच्या हातातून निवडणूक निसटली आहे? सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते. तुम्हाला दोन प्रश्न मला सांगायचे आहे की यांनी सांगितलं की भाजपाचा फार मोठा विस्तार आहे. तर मला त्यांना एक विचारायचं आहे की भाजपाचा एवढा मोठा विस्तार असताना तुम्हाला बाहेरच्या इतक्या लोकांची काय गरज पडली? जर एवढा मोठा विस्तार तुमच्याकडे आहे, एवढे कार्यकर्ते आहे, एवढे नेते आहे, एवढं सर्व असताना रोज इनकमिंग साठी लोक यांचे नेते जे आहे धडपडत असतात, हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे यांनी सांगितलं की अलीकडे कार्यकर्त्यांच्या फार महत्वाकांक्षा वाढल्या. मला एक विचारायचं आहे की कार्यकर्त्यांकडे महत्वाकांक्षा असू नये? आज मला सांगा, यांच्या मंत्र्यांच्या बायकांना कशासाठी यांना उभं करावं लागतं? का यांनी आपल्या बायका उभ्या केल्या? का कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी संधी दिली नाही? आणि मला सांगा, इतका आक्रोश लोकांमध्ये आहे, कार्यकर्त्यांमध्ये आहे, तरी मंत्र्यांच्या बायका अनपोज येऊ शकतात? येऊच शकत नाही. जर कार्यकर्ता महत्वाकांक्षी नसला तर मला सांगा, फळी कशी उभी राहील? संघटना कशी उभी राहील? जर नेत्यांना एवढी महत्वाकांक्षा आहे तर कार्यकर्त्यांना असू नये? आज जे काही चाललंय ना महाराष्ट्रामध्ये, ते बघवल्या जात नाही. एक महिला म्हणून सुद्धा बघवल्या जात नाही. आज नाशिकची परिस्थिती बघा, कोणी रॉकेल घेताय, कोणी उडी मारताय, कोणी उपोषणाला बसताय, काय चाललंय? आणि कार्यकर्त्यांनी निवडणुका लढायच्या नाही तर काय मग नेत्यांनी लढायच्या? बघा, विस्तार यांनी अशा पद्धतीने केलेला आहे की बाहेरच्या लोकांना घेण्याची जी घाई केलेली आहे ना, त्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्ते दुरावल्या जात आहे, दुखावल्या जात आहे. आणि म्हणून ही महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आज उद्भवली आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगते. ठीक आहे. मला बाकी पाहुण्यांकडे पण जायचंय. तुषारजी, मी मुद्दाम आज तुम्हाला बोलवलंय ती याच्यासाठी की उजव्या विचारसरणीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं असतं की लाठ्या काठ्या आम्ही खायच्या, हा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही संघर्ष केला, त्याग केला, पण जेव्हा मैदानात उतरायची वेळ येते तेव्हा मात्र दुसरेच तिथं बसलेले असतात. त्याच्याबद्दलची नाराजी सोशल मीडियातून व्यक्त होतीये. खरंच अशी काही नाराजी आहे का? नमस्कार बिलाजी, मनपूर्वक धन्यवाद आपले मला संधी दिल्याबद्दल. या विषयाला 3 बाजू आहेत. एक आहे पक्षाची आणि नेत्यांची, दुसरी आहे कार्यकर्त्यांची, तिसरी आहे जनतेची. नेत्यांचं जसं की आता केशवजी उपाध्ये यांनी मांडलंय की आता पुण्यामध्ये 2300 अर्ज आले भारतीय जनता पक्षाकडे आणि जागा मात्र 168 आहेत, ज्याचा अर्थ स्पष्ट आहे की जवळपास 2100 कार्यकर्ते हे नाराज होणार होते. अर्थात याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की कार्यकर्त्यांच्या बाजूने जर आपण हे बघितलं तर कार्यकर्त्यांसाठी काय निकष असले पाहिजेत, कारण ज्याला घरातलेही मत देणार नाहीत असे हौशे नवशे गौशे देखील अर्ज भरतात. आणि ज्यांनी 20-30 वर्ष कार्य केलेलं आहे असे एक समाजाची राजकारणाची जाण असलेले निष्ठावंत कार्यकर्ते देखील आहेत. मला सगळ्या राजकीय पक्षांना त्या निमित्ताने हे सुचवायचं आहे की एकाच घरात किती वेळा उमेदवारी द्यावी याचं सगळ्या राजकीय पक्षांनी एक काही नियम केला पाहिजे. 2, किती पिढ्यांना द्यावी असं पण करूया ना. किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका असतात, म्हणजे की जिल्हा परिषद, जिल्हा पंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, याच्यामध्ये आमदार, खासदार आणि तत्सम दर्जाचे जे नेते आहेत त्यांच्या मुलाबाळांना, नातेवाईकांना संधी देऊ नये, कारण ही जी काही 10-20 हजार पदं आहेत ती सामान्य कार्यकर्त्यांना मिळतील व त्याच्यातूनच आपलं उद्याचं नेतृत्व तयार होईल, जे की सगळे पक्ष चालवतील. तिसरं, हमखास ठिकाणी म्हणजे निवडूनच येणार अशी प्रत्येक पक्षाची काही पॉकेट्स असतात, काही मतदारसंघ असतात. अशा ठिकाणी त्यांनी कृपया, तिथं केडर आहे, आपला कार्यकर्ता आहे, तिथं बाहेरून आयात उमेदवार करू नये, जेणेकरून आपल्या पक्षातल्याच उमेदवारावरती अन्याय होईल. असं करू नये. अशा प्रकारचे काही नियम करायला काही हरकत नाहीये. त्याचप्रमाणे मला निष्ठावंतांना सगळं हे सांगायचंय की शेवटी पक्षापुढे एकच पंतप्रधान पद, एकच मुख्यमंत्री पद, एकच नगरसेवक पद आहे. कदाचित तुम्हाला यावेळी संधी मिळाली नाही, पुढच्या वेळी मिळू शकेल. तिसरं, जनतेच्या वतीने मात्र मला असं दिसतंय की इथं अनेक ज्येष्ठ मंडळी बसलेले, त्यांना आठवत असेल की त्यांच्या काळामध्ये राज कपूरचं एक गाणं होतं, इस देश में गंगा बहती है, जहां दिल में सफाई रहती है, ओठों पे सच्चाई रहती है. आणि त्यावेळेस त्या प्रकारचे नेते, त्या प्रकारचे मतदार होते. आज मात्र तुम्हाला मतदारांमध्ये काय दिसतंय तर दिल्ली वालों की ना गल्ली वालों की, पिंकी है पैसे वालों की. आज मतदान जिंकून, निवडणूक जिंकण्यासाठी तुमच्याकडे धनशक्ती, तुमच्याकडे गुंडगिरी या प्रकारची जी काही आयुध लागतात
ती फार ठराविक लोकांकडे येतो. ही निवडणूक 5-5 Exactly. कोटी 10 कोटी रुपयांची जी केली आहे ते कोणी केली आहे? हे जे काही मिरवणुका काढल्या जातात, हा. हे काही सणी नेल्या जातात, रोख पैसे दिले जातात, हे जनताच घेते ना. एक एक मतदारसंघात जर 20-20 कोटी रुपये त्या नगरसेवकांना खर्चावे लागत असतील, तर सामान्य कार्यकर्ता, निष्ठावंत कार्यकर्ता हे 20-20, 30-30 कोटी रुपये कुठून आणेल? आणि हे जे कोणी नेते आहेत ते काही चंद्रावरून आलेले नाहीये. ज्या मुद्द्याची आज खऱ्या अर्थानं मला चर्चा करायची आहे, त्या मुद्द्याला तुम्ही हात घातलाय, म्हणून मला इतर पाहुण्यां हा प्लीज. जर नेता होऊन मला 3,000 कोटी रुपयांची जमीन जर 70 कोटी रुपयात मिळणार असेल तर सगळ्यांनाच नेता व्हायचंय. त्यामुळे तुम्हाला असं दिसतं की प्रत्येक जण सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी धडपडतोय. म्हणून तुम्हाला असं दिसतंय की 5-5 हजार 10-10 हजार अर्ज एकेका पक्षाकडे, कारण सगळ्यांना झटपट श्रीमंत व्हायचंय. लोकांची सेवा करायची हे बाय प्रॉडक्ट आहे. बहुतांशी ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर लोकांना श्रीमंत व्हायचंय, म्हणून त्यांना UPSC परीक्षा द्यायच्या, म्हणून त्यांना नेता व्हायचंय. हा खरा मुद्दा आहे. ठीक आहे, खूप महत्त्वाचा तुम्ही मुद्दा मांडला उन्हाळे सर. आणि मला हिरंब सरांना हे विचारायचं आहे. पहिल्यांदा हिरंब सर, ही निवडणूक तो कार्यकर्ता जो कार्यकर्ता पोस्टर लावतो, बॅनर लावतो, तो कार्यकर्ता जो सतरंजी उचलतो, खुर्ची उचलतो, जो कार्यकर्ता घोषणा देतो, आजचं राजकारण, आजची निवडणूक या कार्यकर्त्याच्या हातून निसटली आहे का? त्याचं काही स्थान नाही का? कार्यकर्त्यांशिवाय पक्ष चालू शकतो हा एक नवीन साक्षात्कार किंवा कॉन्फिडन्स पैशानं या देशातल्या सगळ्या राजकीय पक्षांना दिलाय. आणि म्हणून या निवडणुकीतलं मला सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे वाटतं की उद्या कार्यकर्ता एकही नसला तरी आम्ही निवडून येऊ शकतो. इतका माज आणि इतका उन्मत्तपणा या पैशानं राजकीय नेत्यांना दिलाय. शहरी भागामधले बिल्डर्स आणि ग्रामीण भागामधले ठेकेदार आणि काळा पैसा ज्यांच्याकडे आहे ते, आणि वरून 5-5, 10-10 कोटी येणारा पक्षनिधी, याच्यामुळे ते कोणालाच जुमानायला तयार नाही. म्हणजे पूर्वी माध्यमांना तरी राजकीय पक्ष घाबरायचे, पण आज माध्यमांनी कितीही विरोधी बातम्या चालवल्या तरी आमच्या निवडून येण्यावर काही फरक पडत नाही. हा कॉन्फिडन्स राजकीय पक्षांना आलाय. राजकीय पक्षांना हाही कॉन्फिडन्स आलाय की कार्यकर्ते जातील कुठं, आज रडतील, उद्या रडतील, पण परवा दिवशी आमच्याकडेच येणार. मला सांगा, एक प्रशांत जगताप सोडला तर कुणीतरी राजीनामा देतोय की आमच्यावर हा उमेदवार लादला जातोय. आज अशोक चव्हाणांपासून अनेक काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध या सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केलाय. देवेंद्रजींनी सुद्धा नाही नाही म्हणून अनेक वेळा बोललेले आहेत. परंतु ते पक्ष नेते राजकारणात ते आणल्यानंतर त्यांच्याच पुन्हा पोस्टर लावायचे राज्य कार्यकर्त्यांना जुमानायला तयार नाही. आणि तिसरं, मतदारांची भीती आज राजकीय नेत्यांना उरली नाही. पूर्वी एक 5-10% मतं विकत घेऊन आपण निवडणूक फिरू शकतो हा कॉन्फिडन्स होता, पण आज मतदारसंघातल्या 30-40% मतांना सुद्धा आपण विकत घेऊ शकतो हा कॉन्फिडन्स राजकीय नेत्यांना आलाय. आणि म्हणून मतदारांना ते मोजायला तयार नाहीत, कार्यकर्त्यांना मोजायला तयार नाहीत, मीडियांना मोजायला तयार नाहीत. आणि याचा परिणाम असा झालाय की आज इलेक्टोरल मेरिट हा एवढा एकच शब्द तुम्ही मागे जो वापरला तो आज आलाय. पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर जेव्हा राजकारणामध्ये आले तेव्हा केवढा गजब झाला होता पवार साहेबांनी जेव्हा इलेक्टोरल मेरिट हा शब्द वापरला होता. पण तेच मॉडेल आज सगळ्या पक्षांनी आणलंय. जगातला आज 1 नंबरचा पक्ष हा शेखी मनवणाऱ्या भाजपचा, क्रमांक 1 नंबरचा गोंधळ आज वर्ष संपताना आज आपण सारे पाहतो आहोत. आणि पक्षशिस्त नावाची जी गोष्ट आहे यांचं टोळ्यांमध्ये रूपांतर झालंय. आज ज्या दीनदयाळ उपाध्यायांचं नाव भारतीय जनता पक्ष घेतो त्यांचा मृत्यू कसा झालाय, अगदी जनरलच्या डब्यामध्ये तो माणूस शबनम घातलेल्या याच्यामध्ये इतक्या साधेपणाने संपलेला आहे. किंवा ज्योती बसूंसारखं त्यांचं एक विरोधी उदाहरण आहे की ज्योती बसूंना पंतप्रधान व्हायचं नाही सांगितल्यानंतर एका अक्षराने ज्योती बसूंनी विरोध केला नाही. म्हणून जनसंघ आणि कम्युनिस्ट पक्ष या दोन्ही विरोधी विचारसरणी असून सुद्धा सर्व देशामध्ये त्यांच्याबद्दल एक आदराची भावना होती. पण या दोन्ही कम्युनिस्ट पक्षाने त्यांचं शाबूत ठेवले, पण भारतीय जनता पक्षानं स्वतःचं जे अवमूल्यन करून घेतले ते जास्त धोकादायक. त्यामुळे हे अवमूल्यन राजकीय झालेलं आहे. पण परिस्थिती जी सध्या निर्माण झाली, जे अवमूल्यन झालं, राजकीय कार्यकर्ता बाजूला पडला, पैशाचं महत्त्व जास्त झालं, निष्ठा कमी झाली, छोटी झाली. उन्हाळे सर, ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली, कुणामुळे झाली, आणि ही परिस्थिती खरंच बदलू शकते का, आणि ती बदलण्याची ताकद कुणात आहे? खरं सांगायचं म्हणजे आज ज्या पद्धतीने अश्रूचे पाठ वाहिले, ज्या पद्धतीने आक्रोश झाला, हा आक्रोश आणि तोही भारतीय जनता पक्षामध्ये, ही गोष्ट अतिशय लक्षणीय आहे. ज्या पक्षामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांनी अखंड जीवन घातलं, ज्यांनी प्रचंड संयम दाखवला,
अशा पक्षामध्ये आज सगळे इन्स्टंट कार्यकर्ते आलेले आहेत. त्यांना पटकन काहीतरी यश पाहिजे. म्हणजे ज्या संस्कारामध्ये उपाध्ये वाढलेले आहेत, तो संस्कार कुठे आणि सध्याचे भाजपचे कार्यकर्ते कुठे, असा प्रचंड मोठा बदल भारतीय जनता पक्षामुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या इनकमिंगमुळं झालेलं आहे. आणि त्याचंच दर्शन मला असं वाटतं की आज आपल्याला या वर्षाच्या शेवटी आपल्याला घडलेलं आहे. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की कार्यकर्ता हा शब्द वापरायचा का? म्हणजे आता वापरताना एक महिला असं म्हटली की मी 100-200 महिला घेऊन सभेला गेले होते. म्हणजे मला असं वाटतं की या रडणाऱ्या प्रत्येक माणूस हा या कोणत्याही पक्षाचा असतो ना, तो एक गुंतवणूकदार असतो. म्हणजे बायका आणण्यासाठी, खुर्च्या उचलण्यासाठी काही ना काही त्यांनी केलेलं असतं. तर हे जे छोटे गुंतवणूकदार आहेत त्यांचा हा आक्रोश आहे. मोठे गुंतवणूकदार जे आहे ते गुंतवून बसलेले आहेत. म्हणजे आज सगळ्यांनी जे वर्णन केलं की ज्याप्रमाणे ठेकेदार, कंत्राटदार, मोठे पैशावाले आणि त्यांचं इलेक्ट्रल मेरिट हे ज्या पद्धतीने विचारात घेतलं जातं, आज ज्या पद्धतीने ज्या गुंड आणि कुडी माणसाला देखील राष्ट्रवादीने तिकीट दिलेली आहेत, हे सगळ्या पक्षामध्ये सर्वदूर आहे. म्हणजे आता हा भारतीय जनता पक्ष हा त्याला अपवाद होता, पण तोही अपवाद आता राहिलेला नाही. आणि आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे सगळा आक्रोश आहे, ही सगळी गोष्ट आहे ही तात्कालिक आहे. हे काही फार काळ असं टिकणारं असा आक्रोश नसतोय. थोड्या दिवसामध्ये साम दाम दंड भेद आणि रात्रंदिवस राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला हा आक्रोश मिटवणं, शमवणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे. त्याचा काही मुद्दा सर एक छोटासा प्रश्न आहे. या सगळ्यांमध्ये धक्का देण्याची, निवडणूक फिरवण्याची, काहीतरी मेसेज देण्याची ताकद आहे का? नाही, या कुणामध्ये ही ज्यांनी आज आक्रोश केला त्यांच्यामध्ये कुणाचीही निवडणूक फिरवण्याची किंवा हे करण्याची अशी ताकद नाही. अशी कधी घटना घडणारही नाही. कारण तसे दिवस आता गेलेले आहेत. लोकांच्या मनामधला असंतोष, लोकांच्या मनामधला काहीतरी उद्रेक, असं वगैरे काही नाही याच्यामध्ये. ही तात्कालिक घटना आहे आणि तात्कालिक घटनेच्या पलीकडे याच्यातून काही फारसं मला असं वाटतं घडणार नाही. बरं, पण एक गोष्ट मात्र खरी आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये भारतीय जनता पक्ष अतिशय चाणाक्ष असा पक्ष आहे. म्हणजे आज आम्ही या ठिकाणी संभाजीनगरमध्ये जे पाहतो आणि बाकी सर्व ठिकाणी पाहतो, सर्वांच्या बरोबर महायुतीच्या नावाखाली चर्चा चालू होत्या. 10 चर्चांच्या फेऱ्या झाल्या आणि शेवटी युती तुटली. बरोबर. पण ज्या वेळेस ती तुटली त्यावेळेस त्यांची भारतीय जनता पक्षाची सर्वतोपरी तयारी होती. नाही, ती सुरुवातीपासूनच तो प्रत्येक पुन्हा कार्यकर्ताच आहे. केंद्रस्थानी कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी ते सगळं केलं. सगळे पक्ष तेच सांगतायत. हे सगळं जे काही केलं जातंय ते फक्त कार्यकर्त्यासाठी आहे, नेत्यांसाठी काही नाहीये. प्रश्न हा आहे, केशवजी तुमच्याकडे यायचंच होतं. आता जे लोक तुमच्याकडे इतके मोठ्या संख्येने येत आहेत ते काय तुमच्या विचारांवर फार प्रभावित झालेत असं काही असतील सुद्धा, पण तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे भविष्य आहे, करिअरच्या संधी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून ते तुमच्याकडे येत आहेत. आता अपेक्षेनं आलेल्या ह्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना तुमची दमछाक होतीये का? सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मला सगळ्यात पहिल्यांदा आपले इथे जे विचारवंत तिन्ही बसलेले आहेत, मग ते हेरंब कुलकर्णी असतील, संजय उन्हाळे असतील किंवा आमचे मित्र त्या ठिकाणी बसलेत, त्या तिघांबद्दलही, तुषारजींबद्दल तिघांनी भारतीय जनता पार्टी टीका करावी. ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे. त्यांच्या एका वेगळ्या भूमिकेतनं ते टीका करतायत, त्यांचा तो अधिकार आहे. पण मला आश्चर्य वाटलं, काँग्रेसने टीका करावी? मला इतिहासात जावं लागेल. मग नरसिंहरावांचं आत्मचरित्र मला आठवावं लागेल. नरसिंहाच्या आत्मचरित्रात 1962-63 साली कशा पद्धतीने उमेदवारी देण्यासाठी काय काय उद्योग चालायचे ते काढायचं का? आता तिथपर्यंत जाण्याची पण गरज नाही. आता काँग्रेसला ओहोटी लागलीये. काँग्रेसला मुंबईत सगळ्या जागांपुरता उमेदवारही मिळत नाहीत. त्या किंवा पक्षात प्रवेश करणाऱ्याला टाकायला उपरणे इतकी संख्या नसते. ही सगळी परिस्थिती काँग्रेसची अवस्था आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यावरती बोलावं. पण ज्यावेळी जोरात काँग्रेस चलती होती त्यावेळी काँग्रेसमध्ये कशा पद्धतीच्या हाण्यामाऱ्या चालायच्या याची वर्णनं अजूनही लोक विसरली नाहीयेत. त्यामुळे काँग्रेसने खरं तर या पद्धतीने टीका करण्याचा मुळात काँग्रेसला अधिकारच नाही, ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुषारजींनी सांगितलंय, संजीव उन्हाळेजींनी काही सांगितलं, हेरंब कुलकर्णींनी काय भारतीय जनता पार्टी, आपण असं आहे की सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी
भारतीय जनता पार्टी हा समाजाची पार्टी, हे सगळं शेवटी राजकीय पक्ष कशासाठी येतो? कम्युनिस्ट पार्टीने जपून ठेवलंय. म्हणून कम्युनिस्ट पार्टी 4 लोकांपुरती उरली. जगात मी परवा लिहिलं होतं याच्यामध्ये, ज्या 100 वर्ष झाली त्याच्यामध्ये 28 तारखेला 28 डिसेंबरला ज्या याला डाव्या पक्षांना कम्युनिस्ट पक्ष स्थापना होती. आज 100 वर्ष, 1 मिनिट माझं पूर्ण होत्या, विलासजी सगळ्यांचं ऐकून घेतलंय. 100 वर्षानंतर कम्युनिस्ट पक्ष संपत आले, त्याच्यामध्ये सगळ्याच्या मध्ये 4 लोक राहिली. आज भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही म्हणता हे खरं आहे की काही प्रमाणामध्ये, मी काही शब्द आणि बोलतोय, काही प्रमाणामध्ये संधीसाठी लोक येत असतील, पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची भूमिका मान्य असल्याने एक मोठा समाज भारतीय जनता पार्टीशी जोडला जातोय, ही वस्तुस्थिती आहे. या सगळ्यांना दरवाजे बंद करून ठेवायचे का? आणि भारतीय जनता पार्टीची ध्येय नाही, कारण आम्ही समाजाचे आहोत, त्यामुळे आम्ही समाज आमच्याकडे येत असेल तर तो स्वागत केलं पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. तिसरं, या सगळ्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं, जसं मी तुम्हाला म्हणलं की 2300 अर्ज आले, 2100 त्यातले ठीक आहे, त्यातले 1000 एक उत्साही कार्यकर्त्यांचे सोडून देऊ, पण त्या प्रत्येक वॉर्डामध्ये किमान 2 ते 3 तोला मोलाचेच कार्यकर्ते असणार, ज्याच्यातले एकालाच उमेदवारी मिळणार. बरं, आता लक्षात घ्या, तुमचं उदाहरण बोलतोय, नगरपालिका निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीचं चित्र ज्यावेळी निर्माण झालं होतं, त्यानंतरनं भारतीय जनता पार्टी अजूनही पारिवारिक पार्टी मानली जाते. आम्ही कुटुंब म्हणून म्हणतो. आम्ही सगळ्यांशी भेटी घेतल्या, त्यानंतर कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली आणि भारतीय जनता पार्टी नगरपालिकाला नंबर 1 पार्टी निवडून आली. त्यामुळे एक छोटासा उपप्रश्न आहे म्हणून मुद्दाम विचारतो. विचार, जर तुमच्याकडे इतके असंख्य उमेदवार आहेत, एकापेक्षा एक तोलामोलाचे आहेत, तरी सुद्धा शरद मोहोळ सारख्या गुंडाच्या घरामध्ये तिकीट का द्यावं लागतं? खरंच मला प्रश्न पडलाय आज. नाही, असं आहे की तुम्हाला एखादं उदाहरण तुम्हाला पटकन दिसतं, पण मी आज एकाच कार्यकर्त्याकडे जाऊन आलो, गणेश खणकरकडे, जो बूथवरचा कार्यकर्ता आहे. मग अशी कोणती उल्लेख केला की सामान्य कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे नगरपालिका असो महानगरपालिकाचे आज असंख्य उमेदवार आहेत की जे अत्यंत सामान्य परिस्थितीतले उमेदवार आहेत. त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची ना राजकीय पार्श्वभूमी आहे, ना आर्थिक मोठे तुल्यबळ आहे. असं कुठलंही जे काही निकष तुम्ही आता मगाच्या सुरुवातीच्यात लावले, असे निकष नसले असंख्य कार्यकर्ते आजही भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी घेतलेत आणि त्यांना भारतीय जनता पार्टी त्यांचा प्रचार करते, भारतीय जनता पार्टी निवडून आले. त्यामुळे भारतीय जनता, त्यामुळे केवळ एखाद दुसरा नाही, केवळ तुमच्याबद्दल नाहीये, तुमच्याकडे संख्या जास्त आहे म्हणून ही आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये ही परिस्थिती आहे. तुम्ही शिवसेना बघा, आपल्याकडे मर्यादा होती म्हणून आज आपण विश्लेषक जास्त घेतलेत, राजकीय पक्षांचे सगळे घेतले असते. मुद्दा तो नाही, आपण एक वैचारिक चर्चा करतो, ही परिस्थिती का निर्माण झाली. मी वैचारिकच चर्चा करतोय, मी वैचारिकच मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि मी उदाहरणासहित सांगतोय. म्हणून मी गणेश खणकर असं अशी असंख्य उदाहरण मी देऊ शकतो जे सर्वसामान्य कुटुंबातल्या, ज्याची संख्या खूप मोठी आहे. होतं काय माहिती का, आणि मी त्यात गैर मानत नाहीये, मी कार्यकर्त्यांचा आक्रोशाचा सन्मानच करतोय, त्यांच्या भावनांचा पूर्ण आदर आहे. पण विधानसभेमध्ये अत्यंत अभ्यासू पद्धतीने भाषणं जी 4-5 लोक करतात, त्याच्यापेक्षा दंड पळवण्याची चर्चा अधिक होते, हे वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी पुन्हा गैरसमज करून घेऊ नका, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर आहे, पण तरी सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या ज्या 5-25 ठिकाणी अशा घटना घडल्या, त्याची चर्चा होते. वेळ संपला माझा. तुषारजी पटकन छोटी कमेंट, नंतर मला हेरम सरांकडे द्या. हा, छोटी कमेंट. दूध आपण किती पाणी टाकायचं हे प्रत्येक गावळ्याने आपापल्या ह्याच्यानुसार ठरवायचं असतं. पाणी जेव्हा जास्त होतं तेव्हा ते दूध उरत नाही, ते निव्वळ पाणी होतं. काँग्रेसमध्ये वशिलेबाजी, घराणेशाही, हुजरेगिरी, बाहेरून आयात केलेले उमेदवार, या सगळ्यामुळे काँग्रेस पक्ष जो देशावर राज्य करत होता तो संपून गेला. आता त्याच्या जागी दुसरा कोणी पक्ष येऊ इच्छित असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच. आम्ही कुठल्याही एका पक्षावर बोलत नसून सगळ्या पक्षांना तो आमचा सल्ला आहे, एक कार्यकर्ता म्हणून, एक नागरिक म्हणून, एक या समाजाचा हिस्सा म्हणून. किंवा दुधामध्ये किती पाणी टाकायचं हे प्रत्येक पक्षाने ठरवावं आणि त्याप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. निष्ठावंत जर मागे असतील कार्यकर्ते तर नेता असतो, ज्याच्या मागे कार्यकर्ता नाही तो नेता होऊ शकत नाही. आणि आशा करूया तुम्ही जे शेवटचे 4 वाक्य बोललात ना, ते कुठल्या पक्षासाठी नाही आहेत. आणि केशवजी, तुम्ही ते स्वतःसाठी घेऊ नका, तुमच्या सहित या राज्यातल्या प्रत्येक पक्षासाठी, नेत्यांसाठी ती आहेत. आणि हीच इथल्या सामान्य कार्यकर्त्याची भावना आहे, जो तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करतो, जो तुमच्या संकटात उभा राहतो, विरोधकांशी 2 हात करतो, लाठ्या काठ्या खातो, हे सगळं करतो. त्या सामान्य कार्यकर्त्याची कदर केली जावी, हीच अपेक्षा आज आहे. संधी साधू येतात, संधी मिळाली की जातात, थांबतात, जातात, त्यांचा विचारांशी काही देणं घेणं नसतं. आशा करूया कार्यकर्त्यांना अच्छे दिन येतील. या चर्चेत आपण सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. नवीन वर्षात भेटूया नव्या मुद्द्यासह. 2025 मध्ये तुम्ही सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. बघा प्रेक्षकांचं काय मत. आपण प्रश्न विचारला होता
कार्यकर्त्यांचा उद्रेक पक्षांना महागात पडेल का? तर बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 92% लोकांना वाटतंय होय, कार्यकर्त्यांना गृहीत धरून चालणार नाही, कार्यकर्ते सुद्धा हिसका दाखवू शकतात. तर बाकी प्रेक्षकांना वाटते नाही. आशा करूया कार्यकर्त्यांच्या मेहनतीची, कष्टाची आणि त्याच्या निष्ठेची कदर केली जाईल. बडे मुद्देत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.